कॉन्सन्ट्रेशनची गरज. सो ओके. सो पिल्लांनो, किंवा सोनाली ताई असतील, प्रतिभा ताई असतील, अजून योगिता ताई असतील, सर्वांचं मी फर्स्ट कॉम्पिटिशन आपण नाशिक मधून ऑनलाईन आपण पहिल्यांदा ब्रेन ट्रेन एज्युकेशन, आपली जी संस्था आहे ब्रेन ट्रेन एज्युकेशन, त्याच्या माध्यमातून रुबिक क्यूब असोसिएशन आपण रजिस्टर होतोय, क्यूब असोसिएशन बरोबर. त्यांच्या परमिशनने आपण पहिली नॅशनल कॉम्पिटिशन घेतोय ऑनलाईन आणि ऑफलाईन. म्हणून मी असं समजेल की आम्ही सर्वजण टीचर जे कोणी आहोत ते नशिबान आहोत की तुमच्यासारखे विद्यार्थी आम्हाला मिळाले आणि तुम्ही छान या सर्व ब्रेनच्या रिलेटेड ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग करतायत. आणि निश्चितच याचा तुमच्या भवितव्यासाठी, की तुम्हाला सर्वांना प्रश्न असेल की याच्याने फायदा काय होतो, हा एक प्रश्न येऊ शकतो नॉर्मली पालकांना. नाही तुम्हाला मी एवढंच सांगेल, ब्रेन वॉन्ट स्पीड, ब्रेन वॉन्ट कलर, ब्रेन वॉन्ट इमॅजिनेशन, ब्रेन वॉन्ट क्रिएटिव्हिटी. हे जे शब्द मी बोललो चार पाच, हे मोठं झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला आयुष्यामध्ये तुम्ही वेगवेगळे रोल्स कराल, म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या खऱ्या अर्थाने जे काही गोल्स असतील, डॉक्टर, इंजिनियर, टीचर किंवा जे काही तुम्ही काम कराल, त्या प्रत्येक कामामध्ये तुमच्या कामांमध्ये सातत्यबद्ध सुधारणा पाहिजे. जर या देशाला मोठं बनवायचं असेल, समाजाचं कल्याण करायचं असेल, तर म्हणजे सातत्यबद्ध सुधारणा पाहिजे. आणि या सुधारणाबरोबर तुमच्याकडे इनोव्हेटिव्ह अप्रोच असला पाहिजे, क्रिएटिव्ह अप्रोच असला पाहिजे. म्हणजे मानवी जीवन सुलभ आणि सुरक्षित आणि विश्वासार्थाने मनुष्य जगू शकतो. हे सर्व कशासाठी चाललंय, की आपलं सर्वांचं जीवन सुखी व्हावं म्हणून. म्हणून तुम्ही मोठे झाल्यानंतर निश्चितच जे काही तुम्ही रोल कराल भविष्यामध्ये, त्या रोल्स मध्ये या सर्व ऍक्टिव्हिटीजचा इनडायरेक्टली तुम्हाला फायदा होणार आहे. पण मी पुन्हा परत सांगेल की इट इज नॉट फॉर ओनली द कॉम्पिटिशन का प्राइज जिंकायचे म्हणून, तर खऱ्या अर्थाने मला एक क्रिएटिव्ह पर्सन व्हायचंय. मला खऱ्या अर्थाने सक्षम बनायचंय प्रत्येक क्षेत्रामध्ये. जे काही तुमचं क्षेत्र असेल तुमच्या भविष्याचं, त्या क्षेत्रामध्ये. म्हणून न चुकता एक दोन वेळा तरी, कधीतरी सकाळ दुपार संध्याकाळ, जेव्हा मला कधीतरी 1 मिनिटं 2 मिनिटं वेळ भेटत असेल, आपण खूप सारा वेळ वाया घालवतो, पण रोज एकदा क्यूब बरोबर आपण मस्ती केली पाहिजे. आपण खूप साऱ्या मस्ती करत असतो समृद्धीताई, म्हणून याच्याबरोबर एकदा आपण मस्ती केली पाहिजे, म्हणजे जस्ट डिस्टर्ब करून याच्याला मॅच केला पाहिजे, म्हणजे ब्रेनची खऱ्या अर्थाने एक्सरसाइज होते. म्हणून पुन्हा परत एकदा ब्रेन टेन एज्युकेशन फॅमिली तर्फे आपलं सर्व स्पर्धकांचं मी खऱ्या अर्थाने या पहिल्या नॅशनल रुबिक क्यूब कॉम्पिटिशन मध्ये मी तुमचं सर्वांचं शिक्षकांचं स्वागत करतो. आणि काही रूल्स आहेत ते आपण ठरवून घेऊ. अजून कोणी काही फिरवायचे नाहीयेत, क्यूब अजिबात फिरवायचं नाही. सो काही रूल्स आहेत आपल्याला, हा हा रूल फॉलो करायचा आहे. आणि सर्वांना नंतर मी सांगेल तेव्हा तुम्हाला क्यूब डिस्टर्ब करायचा, अजून नाही. पण त्याच्या आधी काही रूल्स आहेत, तिकडे लक्ष द्या. रूल्स असे आहेत, एकदा जर कॉम्पिटिशन स्टार्ट झाली, सर्वांचं क्यूब एकाच, कारण एकदा मी परत परमिशन देणार नाही, म्हणून समोर फॉर्म्युला आहे. ज्याचा फॉर्म्युला मॅच होणार नाही तो तो बाहेर जाईल या कॉम्पिटिशन मधून. म्हणून फॉर्म्युला व्यवस्थित बघा, समोर फॉर्म्युला दिलाय आणि फॉर्म्युल्याप्रमाणे तुम्हाला क्यूब डिस्टर्ब करायचं आहे. सर्वांचा जो काही पॅटर्न ठरलेला असेल, त्या पॅटर्न प्रमाणे एकदा जर तुमचं क्यूब मॅच होत असेल, तरच आपण पुढे जाणार. आणि आपल्याला पुढे कॉम्पिटिशन मध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला स्पीकअप म्हणजे पिकअप घ्यायचं, म्हणजे खऱ्या अर्थाने सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. सो हे करत असताना तुमचा हात कॅमेऱ्याच्या बाहेर जायला नको, हा क्यूब मिसिंग व्हायला नको. झाल्यानंतर व्हाईट बाजूवर जे काही तुम्ही कोड लिहिलाय, तुमचा जो कोड लिहिलाय, तो व्हाईट बाजूचा कोड तुम्ही मॅच झाल्यानंतर तुम्हाला असा दाखवायचा आहे. आणि असा मॅच केल्यानंतर तुमचा आपोआप व्हिडिओमध्ये पहिले अनालिसिस येईल की पहिले कोणाचा आला, पहिले कोणाचा आला. झाल्या झाल्या तुमचं काम आहे पहिले असं मी शांतपणे धरून ठेवला कॅमेरा समोर. आणि ज्याचा पहिले येईल, ज्याचा दुसरा येईल, ज्याचा तिसरा येईल, अशा पद्धतीने आपल्याकडे रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. त्या रेकॉर्डिंग प्रमाणे तुमचे टायमिंग निघतील आणि त्याप्रमाणे तुमचं जे काय असेल पोझिशन डिक्लेअर होईल. क्लिअर आहे? अग्री विथ मी एव्हरीवन? जर माहीत झालं असेल तर क्यूब खाली ठेवा आणि हात वरती करा. खाली ठेवा आणि हात वरती करा. सो वंडरफुल. ओके. रूल रूल समजले सर्वांना? सक्षम? रूल समजला? हात वरती कर एकदा, म्हणजे कळेल मला तुला खरंच समजलाय हात. व्हेरी गुड. सो नाऊ आपण स्टार्ट करूया खऱ्या अर्थाने कॉम्पिटिशन साठी. पण पहिले क्यूब डिस्टर्ब करायचा आहे, नंतर काउंटडाऊन स्टार्ट होईल, नंतर स्टार्ट होईल. ओके. सो पहिले या फॉर्म्युल्याप्रमाणे सर्वजण क्यूब डिस्टर्ब करा.
चेक केला जाईल क्यूब आणि मग कॉम्पिटिशनला सुरुवात होईल. ओके, स्टार्ट करा. क्यूब डिस्टर्ब डिस्टर्ब करा. या फॉर्म्युल्याचा वापर करा प्लीज. आणि झाला की खाली ठेवून द्या आणि वरती हात करा, म्हणजे मला समजेल कोणाकोणाचा झालाय असं. कोठारी ताई कॅमेऱ्यामध्ये हात धरायला शिकवा त्यांना. थोडेसे बाहेर जातोय आतापासून. समृद्धी बेटा मागे सरकून बस, कॅमेऱ्याच्या हात बाहेर जायला नकोय. डिस्टर्ब झाला असेल तर लवकर हात वरती करा. एका पिल्लूचं चालू आहे अजून, थांब. झालं का बेटा तुझं? ए बेटा झालं का? कोठारी ताई झालं का तिचं? लवकर सांगा मला, येस किंवा नो. एक मिनिट हा सर, एकच तिला ते ना तिने करताय. प्रतिभाताई हा याचं झालं नाही का अजून? हा कशाला अजून हे करतोय? नव्हता ना सर तो, त्यामुळे तो. हं? झालं का ताई, कोठारी ताई? सर एकच मिनिट. तिने चुकीचं केलं होतं ते परत सॉल्व्ह करून परत करतोय. एक मिनिट हा. सॉल्व्ह झालं की सांगा मला परत. रिलॅक्स राहा बेटा. पिल्लू काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे ठीक आहे, लवकर करा. ओके ओके, रिलॅक्स. हात खाली करून घ्या, परत तुमचे हात दुखतील. खाली करून. ओके. झालं का ताई, सांगा लवकर. तुझं काय रे बाबा, तू पण आता लहान झाला का त्याच्यासारखा? तू पुन्हा परत मॅच करतोय, पुन्हा परत डिस्टर्ब करतोय. सर झालंय हा. ओके. चलो ओके, एव्हरीवन ऍग्री? चलो व्हिडिओ ऑन करा सर्वजण प्लीज, इकडे लक्ष द्या. ओके. हा, परत अजून एक रूल प्रतिभाताई, काही फॉर्म्युले वगैरे लिहिले असतील तर तुम्ही तिथून उचलून बाजूला निघून जा. बाजूला तुम्ही दुसऱ्या नाही तर फोनवर बसा, काही प्रॉब्लेम नाही, बाजूला घ्या. नजर समोर, कॅमेरा समोर ठेवा सर्वजण. क्यूबवर इकडे लक्ष द्या सर्वजण. ओके, इकडे लक्ष द्या सर्वजण. ओके प्लीज. आता आता सर्वजण इकडे लक्ष द्या. मी ज्याचं ज्याचं नाव घेईल ना त्याने असा पॅटर्न दिसला पाहिजे बघा. ग्रीन, ग्रीन, हा ब्ल्यू, हा रेड आणि हा व्हाईट, असा पॅटर्न दिसला पाहिजे. बघूया काय केलंय तुम्ही सर्वांनी. ओके, तुझा ओके, तुझा ओके. अमय दाखव तुझा. ओके 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 ओके. तुझा दाखव बेटा. हा ओके. तुझा पिल्लू. हा तुझा. जवळजवळ सर्वांना. पिल्लूचा दाखव बेटा. पिल्लू.
ठीक आहे, चलो करायचं का कोठारीताई, सुरू करायचं का? एकदा हो दाखवून दे सर. बेटा, दाखव फक्त तिला म्हणा. चलो ओके, गुड गुड, हो नो प्रॉब्लेम. प्लीज आता इकडे लक्ष द्या सर्वजण, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या सर्वजण, इकडे लक्ष द्या. क्यूब खाली ठेवा सर्वजण, ठेवा खाली सर्वजण. आता आता मॅच आहे ना, इकडे लक्ष द्या सर्वजण, मॅच आहे ना. ओके. सक्षम मोरे, काय चाललंय रे तुझं? अजून आता जॉईनिंगचा वेळ नाही ना. तो मोबाईल कोणाला तरी व्हिडिओ काढायला दे, जर करायचं असेल कोणाला तर प्लीज. हा, आता परत कुठं हात नको लावू, ठेवून देतो खाली क्यूब, खाली ठेवतो क्यूब. ठेवा सर्वजण इकडे लक्ष द्या. ओके, हात वरती करा दोघ जण, सर्वजण हात वरती करा, दोघ जण हात वरती करा, सर्वजण हात वरती करा बेटा. कोठारी ताई हात वरती करा, हात वरती करा. आणि क्यूब जर तुम्हाला पाहिजे असेल तर एकदम सेंटरला ठेवून द्या आणि हात वरती करा सरळ, सरळ हात करा. ओके, डोळे बंद करा सर्वजण, डोळे बंद करा, डोळे बंद करा. ओके, मोठा ब्रीथ घ्या, एक मोठा ब्रीथ घ्या, मोठा श्वास घ्या डोळे बंद करून. हळुवार सोडून द्या, हळुवार सोडून द्या, हळुवार सोडून द्या. पुन्हा एक मोठा ब्रीथ घ्या. वाव, व्हेरी गुड. चलो ओके, इकडे लक्ष द्या आता समजा. रिलॅक्स, रिलॅक्स. नाऊ काउंटडाऊन करायचं. सोनालीताई, मयुरीताई, मयुरीताई, सोनालीताई अग्री, तुम्ही सर्वजण आता हो सर. करायचं स्टाईन, तुम्ही हो बाजूला सर. होऊन जा. हो. अँड नाऊ कॉम्पिटिशन विल बी स्टार्ट. स्टार्ट करा सर्वजण, स्टार्ट. सर मा झाले. सर झालं. झालं सर. बोलायचं नाही प्लीज, फक्त कॅमेऱ्यात दाखवा. कोड नाही लिहिला तुझ्या याच्या क्यूब वर, ठीक आहे, काय प्रॉब्लेम. ठीक आहे, ठीक आहे. तुझा काय रे, व्यवस्थित दाखव बेटा, जीत तुझं काय. ओके, ठीक आहे. ओके, शांत, कोणी बोलू नका. ओके, सर बोलू झालं. नका, फक्त दाखव कॅमेऱ्यात बेटा व्यवस्थित. बोलू नका कोणी, बोलू नका, फक्त कॅमेऱ्यात दाखवा, बोलू नका कोणी. सर 298. बोलू नका, बोलू नका, बोलू नका. बोलू नका. ओके, मग एकाचाच बाकी होऊ दे त्याला शांत.
वंडरफुल वंडरफुल एव्हरीवन, एक्सलंट जॉब. सर्वजण क्लॅप करा, ठेवून द्या खाली सर्वजण. व्हेरी गुड, व्हेरी गुड. टीचर ऑल्सो अप्रिशिएट टू ऑल स्टुडंट्स अँड युअर रिअली गुड. फर्स्ट टाइम आपण करतोय, पण वंडरफुल. टीचर्स अँड पॅरेंट्स अँड स्टुडंट ऑल्सो व्हेरी वेल डुईंग. नेक्स्ट वेळेस एक नसणार आहे क्यूब 3x3, 5 क्यूबची कॉम्पिटिशन असेल आपली पुढच्या मॅथ मॅरेथॉन मध्ये, किंवा आपलं क्यूब जे काही नॅशनल होईल तेव्हा 5 क्यूब्स असतील. म्हणून आमच्यासाठी पण, टीचरसाठी पण आणि स्टुडंटसाठी पण, सर्वांसाठी हा एक गुड टास्क असेल. 1 या 2 पर्सन हु इज द, की त्याला 2 शब्द बोलायचं असेल, कोणी हात वरती करत असेल तर मी त्याला माईक ऑन करायला परमिशन देईल. की कोणाला काही बोलायचंय, की त्याला काय वाटतं, कोणाला वाटतं की का क्यूब शिकला पाहिजे, मला क्यूब शिकल्यानंतर काही वाटतंय कोणाला. बेटा हात वरती हवं. ओके, आता बोल काय बोलायचं ते. ओके, बोल आता. सर माझं नाव शार्दूल जाधव. ओके, गावातला प्रतिभा उभाळे क्लास मधला. खरं तर आज माझ्याकडे क्यूब अवेलेबलच नव्हता. मी लांब राहतो, मॅडमच्या घरी आलो क्यूब सोडवायला. खूप छान वाटलं की मला क्यूब सोडवला. प्रथम फर्स्ट टाइमच मी क्यूब मध्ये पार्टिसिपेट केला. वंडरफुल बेटा. पण एक मला वाटतं एखाद वेळेस या वर्षी बर्थडेला केक नाही घेतला तरी चालेल, पण एक क्यूब घे वेगवेगळ्या प्रकारचे. ओके, हा एक वेळेस दिवाळीच्या वेळेस फटाकडे हा नाही फोडले तरी मॅडमने चालतील. पण खूप सपोर्ट केला मला. वंडरफुल. तर मी काय बोललो लक्षात आलं, मॅडमांचं काम आहेच, ते करतीलच सपोर्ट. पण यावेळेस दिवाळीला फटाकडे नाही फोडले तरी चालतील, पण क्यूब आणि पुस्तकं विकत घ्यायला शिकायचं आपल्याला. ओके, वंडरफुल. सोनू, हा सर, थँक्यू. ओके, नेक्स्ट एनीवन, एनीवन कोणाला बोलायचंय, कोणाला बोलायचंय? हा, प्रथमेश, मला काय बोलायचंय तुला? प्रथमेश, हा प्रथमेश बोल. सर मी पहिल्यांदा खूप शिकलेलो ना. हम्म, माझं नाव प्रथमेश विनायक पाध्ये. मी प्रतीक उबाळे क्लासेस नीरा वरनं बोलतोय. हम्म. मी ज्यावेळेस पहिल्यांदा क्यूब शिकलेलो त्यावेळेस मला पहिलं माझं खूप 2-3 मिनिटं जायची, पण नंतर सराव करून माझं 1 मिनिटावरती आलं. पण नंतर एवढी कॉम्पिटिशन साठी मी प्रॅक्टिस करत होतो, पण मी 1 मिनिटाच्या पुढेच जात होतो. पण कालच्या दिवस मध्ये काय मॅजिक झालं काय माहिती, मी 1 मिनिटाच्या आतच मध्ये बसायला लागलो. आणि आज पण पाहिलं तर मी लगेच 1 मिनिटाच्या आतमध्ये यायला लागलो. काय जादू झाली काय माहिती. मॅडमने पण खूप सपोर्ट केला. पहिलं माझ्याकडे प्रॅक्टिस माझ्याकडे पहिलं क्यूब होता, पण तो क्यूब तुटला, म्हणून मग मॅडमने मला त्यांचा क्यूब दिला प्रॅक्टिससाठी. आणि नंतर मी 4-5 दिवस झाले क्यूबला फक्त एक्झामला फक्त 4 दिवस बाकी होते, त्यावेळेस मी माझा नवीन क्यूब घेतला आणि त्यावरती प्रॅक्टिस करायला लागलो. त्यानंतर मग माझं पहिलं 1 मिनिटाच्या आत यायला लागलं. थँक्यू. वंडरफुल, व्हेरी गुड बेटा, ऍब्सोल्युटली वंडरफुल. एनीवन, एनीवन मोर? ओके, हा बोल ग कोठारी ताई, बोल ग, बोला लवकर लवकर ठरवा. हा, तुला बोलायचंय का सक्षम? ओके, बोला लवकर आणि मग आपण बाय बाय करूया. Yes, sir. एक मिनिट बोल. Hello, sir. हा बोल. My name is Saksham Soilmore. I am from Pratik Ubai Classes Mira. ओके, असं सांगायचं होतं की मी आता हातात क्यूब घेऊन जवळपास 5च दिवस झाले आणि मला मॅडमांनी ना फर्स्ट लेअर पासून थर्ड लेअर पर्यंत सर्व काही शिकवलं आणि मी प्रयत्न केला की फर्स्ट टाइमच व्हिडिओ समोर बसून पहिल्यांदाच असा पूर्ण सॉल्व्ह केलाय मी मॅडमांच्या मदतीने. व्हेरी गुड, वंडरफुल. मॅडमांनी सांगितलं, मार्गदर्शन केलं. त्यांनी आम्हाला खूप म्हणजे छान छान ट्रिक्स नुसार शिकवले, फॉर्म्युला असेल तसे लर्न करायला सांगितले. त्यामुळं मला पहिल्यांदाच असं सॉल्व्ह करता आलं की पूर्ण. वंडरफुल. पण बेटा रोज करायचंय, ब्रेनची एक्सरसाइज आहे, जसं आपण ब्रेन जिमला जातो त्या पद्धतीने ब्रेन जिम सारखं आपल्याला रोज करायचंय. बोल ग, येस मॅम. बोल ग पिल्लू, सॉरी सर. येस सर. बोल पिल्लू. सर माझं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढलं. थँक्यू. बस एवढंच? छान आहे. ओके, सो एनीवन का थांबायचं? मी क्लोजिंग करू. कोणाला कोणाला योगिता ताई, कोणाला बोलायचंय? कोणाला बोलायचंय? हा बोला योगिता ताई. सर लेवल नुसार निकाल लागणार आहे का, म्हणजे ज्युनियर सिनियर असा काय सगळ्यांना ऑल ऑफ सेम? कुठल्या लेवलचा? क्यूबचा नाही ज्युनियर नाही सिनियर नाही करणार आहेत का? नाही 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 नाही. तो प्रश्न आता इथं नका विचारू, पण तरी मी सांगतो तुम्हाला, नो प्रॉब्लेम. चालेल. आपण 2च गोष्टी सांगितल्या होत्या, ज्युनियर आणि सिनियर. 18च्या खालचे सर्व एका गटामध्ये, 18च्या वरचे वरिष्ठ गटामध्ये. इट्स ओके दॅट्स ऑल ओके टाइप्स ऑफ 2 ग्रुप आहेत. ओके, ओके सो ओके,
सो पुन्हा परत एकदा तुमचं सर्वांना बाय बाय. खूप खूप शुभेच्छा. जो काही व्हिडिओ अनालिसिस मधून मला वाटतं माझ्या निदर्शनात जे आलेले 165, त्याच्यानंतर 153, पण कदाचित अजून वेगळा असू शकतं. जे काही व्हिडिओ मध्ये दिसेल, तुमच्याकडे हा व्हिडिओ युट्यूबला टाकणार आहोत आपण, तुम्ही पण बघू शकतात आणि सर्वीकडे अवेलेबल असेल. आणि त्याप्रमाणे व्हिडिओच्या अनालिसिस प्रमाणे ज्याचा पहिले नंबर आला असेल त्या क्रमाने याचे रिझल्ट दिले जातील. ओके, आणि तो सर्वांसमोर अवेलेबल आहे. ओके ना योगिताताई? याच्यामध्ये एकच गट आहे, ज्युनियर आणि सिनियर. 18च्या खालचे सर्व ज्युनियर आणि 18च्या वरचे सिनियर. ऑफलाईनला जर संख्या असली तर 2 गट असतील, संख्या नसली पण तो पण एक गट होऊन जाईल. पण आपण संख्यात 2-2 गटाची तयारी ठेवली. ओके, सोनाली ताई तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही सर, थँक्यू सर, फक्त एवढं बोलायचं. ओके, तुमचं ठीक आहे. कोण कोण कोणाचे स्टुडंट मला माहित नाही. प्रतिभाताई तुम्हाला काय बोलायचं आहे? सर थँक्यू. तुमच्यामुळे आज पहिल्यांदाच आमची मुलं सगळे ऑनलाईन कॉम्पिटिशन दिलं. सगळ्यात पहिले तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर. सुरुवात आहे ही. अजून आपण खूप मोठ्या लेवलला आपण यांना पण पुढे फॉरवर्ड करू असोसिएशन बरोबर, असं काही नाही. पुढच्या सांगेल, पण खूप पैसे लागतात तिथं पण पैशापेक्षा पहिले आपले मुलं शिकले पाहिजे. शिकल्यानंतर कॉम्पिटिशन हा वेगळा पार्ट असतो. म्हणून आपण आपल्या लेवलला पण कॉम्पिटिशन मुलांना, हे बघा, तुम्ही मुंबईला जाल, तिथल्या त्या वातावरणात जाल, तिथं 3 स्टार हॉटेलमध्ये ते तुम्हाला ठेवणार आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी ते इनॉग्रेशन करणार, 2 दिवस तुम्ही मस्तपैकी 3 स्टार हॉटेलचं जेवण करून येणार. पण त्यांच्यासाठी पण तुम्हाला 3-3, 4-4 हजार रुपये खर्च करावे लागतात. पण सांगण्याचा अर्थ असा आहे की त्याच लेवलचं थ्रिल आपल्याला ब्रेन ट्रेन बरोबर सर्वांना अनुभवता येईल. सुरुवात आहे. पुढच्या टास्क मध्ये आपल्याला 5 प्रकारचे क्यूब आपल्याला सोडवायचे पुढच्या मॅरेथॉनला. ते आपण टास्क घेऊन ही सुरुवात केलेली. सो मयुरीताई तुम्हाला काही बोलायचं आहे? मयुरीताई? मयुरीताई नाही सर. ओके. तुमच्याकडे डबल आवाजाचा सिस्टम चालू आहे. प्रॉब्लेम. ओके ओके. सो थँक्यू ऑल. निलोफरताई तुम्हाला काही बोलायचंय? निलोफरताई, तुमचं बच्चू आहे का क्लासमध्ये? निलोफरताई, निलोफरताई, हॅलो निलोफरताई, निलोफरताई, हॅलो. सर ठीक आहे, निलोफरताई रेंज मध्ये नसतील. सो बाय बाय. हा बोल, कोणाला बोलायचंय लवकर बोल. हा बोल की सर बोल. ह्याचा रिझल्ट कधी येणार आहे? झाला की रिझल्ट. रिझल्ट लागलाय, तू पण बघितलाय, मी पण बघितलाय. पाठवतो मी युट्यूबला, काय काळजी नको करू. पाठवतो मी. एक थोडा वेळ ओके थांबा. सर. मला 2दा-3दा मी शांततेत 4 वेळा 10 वेळा बघेल आणि त्याच्यात एकही चूक व्हायला नको या पद्धतीने मी त्याचं नंबरिंग करेल. ओके ना? टीचरांना पण अवेलेबल असेल, तुम्हाला पण बघता येईल. तो एक रात्री मी 12-1 वाजेपर्यंत युट्यूबला टाकून देईल, कारण हा व्हिडिओ डाउनलोड व्हायला वेळ लागेल. पण जरूर तुम्हाला सर्वांसाठी रिझल्ट अवेलेबल. शांततेत बघा, तुम्हाला पण दिसेल पहिला, दुसरा, तिसरा. आणि चुकलं तर असं काही नाही की मी थर्ड पार्टी, मी पण अंपायर म्हणून, तुम्ही पण अंपायर म्हणून सांगू शकतात. नाही, पहिला याचा होता, दुसरा याचा होता. बच्चे सर्व पिल्ले लोक आपल्यासाठी सारखे. सो ओके, सो बाय बाय. पुन्हा परत भेटू आपण. ताई बोला.